सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड दहशतवाद विरोधी पथकाने चोरी व गहाळ झालेले 19,45,000 रुपये किमतीचे एकूण 130 मोबाईल वेगवेगळ्या भागातून हस्तगत केले आहे। आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत फिर्यादींना त्यांचे वाटप करण्यात आले। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस नाईक हेमंत मेंढे, पोलीस अंमलदार राहुल मेहेंदळे अशांनी ही कामगिरी यशस्वीरित्या राबवली आहे। चोरी गेलेले महागडे मोबाईल फोन पुन्हा मिळाल्याचा आनंद तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानून व्यक्त केला। यावेळी पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बडेसाहेब नायकवाडे, पोलीस निरीक्षक अरुण सावंत, पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस नाईक हेमंत मेंढे, पोलीस हवालदार राहुल मेहेंदळे आदी पोलीस कर्मचारी व तक्रारदार यावेळी उपस्थित होते। माणसाला असं वाटतं की आपला एखादा अवयव निघून पडलेला आहे, बरोबर ना। आज आपले सगळे ट्रान्झॅक्शन मोबाईलवरती अवलंबून असतात। आपले रोजचं जे दिनचर्या असते ती सगळी मोबाईलवरती अवलंबून असते। आपले इकॉनॉमिक्स जे असतं सगळं मोबाईलवरती अवलंबून असतं आणि तो मोबाईल चोरीला गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी एखादा अवयवच बनवून पडलाय। आणि अशा परिस्थितीत आपण जेव्हा कंप्लेंट करतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कंप्लेंट करणं म्हणजे काय, नुसतं कंप्लेंट करायची आणि आपल्याला काही मिळणार नाही, फक्त एक फॉर्मॅलिटी आणि सिम कार्ड बदलून मिळतं, तिचा गैरसमज आज सर्व साहेब लोकांनी खोडून काढलेला आहे। त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी आणि आपल्या सर्व नाशिक रोड जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि माझ्याकडून त्यांना पूर्ण फुलाची म्हणजे असं फोन असं म्हणजे आता फोनचा यूज म्हणजे खूप असतो। फोनमध्ये आपले इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या लीक होतं, कधी पण काही होतं। फोन आल्यावर पहिले त्याची चिंता राहते, पण माझ्या पूर्ण म्हणजे आतापर्यंत जे पण पाहिलेलं आहे की हरवला गेला अपेक्षा सोडून द्या, भेटल ना भेटल, पण 130 मोबाईल एक साथ वाटप करणं ही मी आतापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी गोष्ट आहे। आणि परत एकदा मी हेच म्हणेन की खरंच खूप थँक्यू, धन्यवाद। Good evening. First of all, I would like to start explaining you what this position means to me. मतलब भाई मुझे ऐसा लगा था कि मेरा फोन अब नहीं मिलेगा। मुझे भरोसा ही मैंने छोड़ दिया था कि पुलिस लोगों पे कि वो मेरा फोन ढूंढेंगे एंड इतना टाइम लेंगे या नहीं लेंगे, इसको इतना मतलब इतना टाइम देने वाले, ये मेरे को नहीं लगा था। बट उन्होंने इतना प्रयास किया, उनके संघर्ष को मैं हेड्स ऑफ करना चाहती हूँ। उन्होंने बहुत मेहनत की होगी। ये मेरा फोन 8 महीने हो गए इसको, ये घूम गया था तो, और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी, और फिर मैं उससे जब आई तो मेरा फोन बस में छूट गया। तो बस में से किसी ने उठा लिया था वो फोन। तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने कंप्लेंट करी, और फिर उन्होंने बोला कि आपका फोन मिल जाएगा। बट फिर मैंने उम्मीद छोड़ दी थी कि मुझे मिलेगा। तो लेकिन आज नासिक रोड पुलिस स्टेशन इन्होंने मुझे मेरा फोन वापस दिलवाया है, तो मैं बहुत खुश हूँ। मैं थैंक यू बोलना चाहूंगी सबके लिए। थैंक यू। ज्या बंधुभगिनींच्या चेहऱ्यावर मोठा हास्य आहे अशा सगळ्यांसाठी मी प्रभाकर काळे, रेल्वेतला इंजिनियर म्हणून रिटायर्ड मुंबईला होतो। आज म्हणजे आपल्या एक बंधवाने सांगितलं की पोलीस स्टेशनला जायचं किंवा कंप्लेंट करायची म्हणजे सगळेच घाबरतात आणि कोणालाही पोलिसांना विश्वास राहिला नसतो। पण माझ्या बाबतीत म्हणजे माझा हा तिसरा अनुभव आहे की जो आनंददायी आहे। सगळ्यात पहिला अनुभव म्हणजे 1980 साली मी मुंबईला होतो आणि पिक्चर बघून रात्री 12:30 वाजता येत असताना माझं पाकीट हरवलं। मग मी पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा धीर देऊन सांगितलं की बाळा तू अगोदर घरी जा, घरचे वाट बघत असेल, फक्त तुझं नाव दे, उद्या सकाळी तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करून तुला सगळे पेपर देशील। हा माझा पहिला अनुभव होता। दुसरा अनुभव 1991 साली बाबरी मशीद जेव्हा पडली त्यावेळेला मी ऑफिसमधून येत असताना रस्त्यात एवढा गोंधळ झाला आणि अक्षरशः एवढा घाबरलो आणि तसाच खाली बसलो। एक पोलीस मित्राने आज परिमंडळ 2 अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून
जे जे काही मोबाईल मिसिंगला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः 130 मोबाईल या ठिकाणी आम्ही रिकव्हर करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. या सदर सर्व मोबाईलची किंमत ही साधारणतः 20 लाखापर्यंत आहे. सदर कामगिरी ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे. याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. परंतु या डिव्हिजनचे एससीपी बारी साहेब आहेत, पीआय गिरी साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे 130 मोबाईल या ठिकाणी रिकव्हर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत.